हाय. तुम्हाला माहिती आहेत माझ्या घरी खूप झाडं आहेत, अशी छोटी छोटी. होम गार्डन आहे असं म्हणू शकता. मग मला बऱ्याच वेळा वाटत असतं की ह्या झाडांना छान हेल्दी कसं ठेवता येईल, त्यांना वरचे वर खत घालून असं छान कसं करता येईल. आणि मग मला एक गंमत सापडली आहे, दाखवते. ती गंमत म्हणजे ॲक्सीचं होम कंपोस्टिंग मशीन. आता ते कसं वापरायचं ते बघूया. या मशीन बरोबर आलंय सॉडस्ट म्हणजेच लाकडी भुसा आहे. त्यानंतर बायोकल्चरचे 2 डबे आहेत, ज्याने आपली फर्मेंटेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे. आणि लाकडी भुसा एवढ्यासाठी आहे की किचन वेस्ट हे ओलं असतं, त्यात ओला कचरा आपण त्याचं नियोजन करतोय, त्यामुळे त्यात पाण्याचं प्रमाण अर्थातच जास्त असतं. सो त्यातली आर्द्रता शोषून घेतली जावी, अतिरिक्त पाणी शोषून घेतलं जावं आणि फर्मेंटेशन प्रोसेस छान व्हावी यासाठी आपल्याला हा भुसा घालायचा आहे. हे सगळंच या मशीन बरोबर आलेलं आहे. आणि असं त्याला झाकण आहे. यात आपण ओला कचरा घालायचा, ते झाकण बंद करायचं आणि फेकायचं. 1-2 वेळा फिरवलं की झालं. असं हे झाकण आहे. आतमध्ये असं आहे. बायोकल्चरचं आपण सगळं मिक्सचर जे आहे ते घालणार आहोत. दिसलं ना? आता आपल्याकडे किचनचं वेस्ट आहे, सफरचंद आहे जे खराब झालं होतं ते मी टाकणार आहे. केळ्याची सालं आहेत, फुलपुडीचं पान आहे, कांद्याची सालं, काकडी, गाजर, चहाची पात, असं सगळंच आहे. असं सगळंच मी टाकते आता. हे टाकल्यानंतर झाकण बंद करायचं आहे आणि 2 वेळा फिरवायचं आहे. तर आता हे इकडे ठेवलंय मी. इथे ह्याला वारा पण लागतोय आणि बऱ्यापैकी लाईट पण मिळणार आहे. सो आय होप आपलं खत तयार होईल. बघूया.